इकडे निवडणूक आयोगाने 3 डिसेंबर काँग्रेसच्या शिष्टमंडळाला आमंत्रित केलेलं आहे। संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे। निवडणूक आयोगाने काँग्रेसचे सर्व आरोप ऐकून व्यक्त केलेल्या शंकांचं निरसन करत लेखी उत्तर देण्याचं आश्वासन दिलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने ईव्हीएम घोटाळ्यासह निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच शंका व्यक्त केलेली होती। राजू सोनवणे या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। राजू, अमोल, पाहतो आपण निवडणुका पार पडल्यानंतर जे आहे ते महाविकास आघाडीचा दारुण पराभव होताना पाहायला मिळाला। मात्र हा दारुण पराभव होण्यासाठी अनेक कारण आहे असा आरोप जो आहे तो महाविकास आघाडीकडनं केला होता। त्यामध्ये आपण पाहतोय की काँग्रेसकडनं आरोप केला होता की जे मतदान झालेलं आहे 5 वाजल्यानंतर ते मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे, ते कसं झालेलं आहे आणि सगळ्याच्यावरती जो आहे तो प्रश्नचिन्ह निर्माण केला होता। 22 उमेदवारांची आहे ते पुन्हा एकदा मतदानाची जी आहे ती मोजणी करावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि या सगळ्या मुद्द्यांना धरून जे आहे ते निवडणूक आयोगाने 3 डिसेंबरला 5 वाजता पुन्हा एकदा निवडणूक आयोगासमोर प्रतिनिधींना बोलवलेलं आहे आणि काय नेमक्या शंका आहे त्याचं निरसन करण्यासाठी जे आहे ते बोलवलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं काँग्रेसच्या जे काही नेते असतील, आमदार असतील, त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे आणि त्याला उत्तर निवडणूक आयोग कसं देतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। निश्चित राजू, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।